येवला तालुक्यातील आडगाव चोथवा येथील युवा शेतकरी राहुल दशरथ खोकले यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत एकात्मिक फूल उत्पादन योजनेअंतर्गत शेडनेटची उभारणी करून त्यात विदेशी हिरव्या रंगाच्या काकडीची लागवड केली आहे। सध्या काकडीचे उत्पादन सुरू झालं असून आणखी 2 महिने काकडीचे उत्पादन या शेतकऱ्याला मिळणार आहे। आतापर्यंत 4 लाखांचा निव्वळ नफा झाला असून आणखी 3 ते 10 लाखांचा नफा शेतकऱ्याला अपेक्षित आहे। या संदर्भात शेतकरी राहुल खोकले यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना माहिती दिली आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। मी राहुल खोकले आडगाव येथील रहिवासी असून 30 गुंठे शेडनेट केलेलं आहे। त्यावर आम्हाला 20 लाखाचा खर्च आलेला आहे। ते 50% सरकारी योजना आहे 50%ची। त्यानंतर आता आम्ही काकडी उत्पादन घेत आहे, त्यासाठी आम्हाला 1 लाख रुपये खर्च आलेला आहे। त्यानंतर आता ही नाशिक मार्केटमध्ये नेऊन विकतो। आम्हाला ही काकडी लावण्यासाठी प्रभाकर चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं होतं। त्यानंतर नाशिकचे माऊली ऑर्गॅनिक दुकानवाले त्यांनी आणि राई ॲग्रो एजन्सीवाले यांनी खूप सहकार्य केलं आणि कृषी अधिकारी मॅडम आमच्या गावच्या सोनाली कदम मॅडम यांनी शेडनेटसाठी आणि उत्पादनासाठी खूप मार्गदर्शन केलं। आतापर्यंत किती काकडी तुम्ही विकली आहे आणि किती उत्पन्न तुम्हाला मिळालं आहे? आत्तापर्यंत आम्ही 950 कॅरेटच्या आसपास काकडी विकलेली आहे। 3-3.5 लाखापर्यंत उत्पादन मिळालेलं आहे। अजून आम्हाला एक 500 ते 600 कॅरेटची अपेक्षा आहे आणि असेच दर टिकून राहिले तर उत्पन्न वाढण्याची पण शक्यता आहे। नमस्कार, आमचे शेतकरी दशरथ रायबन खोकले त्यांचे चिरंजीव राहुल खोकले हे पारंपरिक शेतीला फाटा देत आता संरक्षित शेती करत आहे। तर त्यांनी आमच्या एकात्मिक फलोत्पादन या योजनेमधून शेडनेटचा लाभ घेतला। तर त्यांना साधारणतः 50% अर्थसहाय्य या योजनेमधून मिळणार आहे। तरी मी त्यांच्याप्रमाणेच सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने आवाहन करेन की आपण सर्वांनी पारंपरिक शेतीला फाटा देत अशा पद्धतीने जर आधुनिक पिकांची लागवड केली आणि शेती आधुनिक पद्धतीने संरक्षित पद्धतीने जर शेडनेट पॉलीहाऊसमध्ये केली तर निश्चितच आपल्याला उत्पन्नामध्ये दुप्पट उत्पन्न पाहायला मिळेल। तसेच कृषी विभागाच्या अर्थसहाय्यामुळे आपलं शेडनेट किंवा पॉलीहाऊस याच्या उभारणीचा जो खर्च आहे तोही कमी होणार आहे। म्हणून आपण MahaDBTवर या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा आणि या योजना